शहरातील सुप्रसिद्ध उद्योजक विश्वनाथ पनवेलकर यांच्या अडचणीत वाढ व खोटे आरोप करून धक्कातंत्राचा अवलंब करून राजकीय स्टंटबाजी करत उद्योगधंद्याला खीळ बसवण्याचे काम विरोधक करताना दिसत आहे। पण सज्जड पुराव्यासहित व विरोधकांना घाम फोडणारे दस्तऐवज व परिपत्रके तयार ठेवून न्यायालयीन लढाई लढण्याची तयारी ठेवत विरोधकांचे मनसुबे धुळीस मिळवण्याची तयारी ठेवत विश्वनाथ पनवेल यांनी पत्रकार परिषद घेऊन न्यायालय व महाराष्ट्र शासनाची परवानगी व जजमेंट तयार असल्याचे सांगितले। काही राजकीय नेते आदिवासी बांधवांना पुढे करून खोटं नाटं राजकारण करायच्या मागे लागलेले आहेत। त्यांचं म्हणणं का आमच्या इथं कुठलीच परमिशन नाही, आम्ही अनौचित चालतो असं त्यांचं म्हणणं आहे। पण जेव्हा आम्ही पेपरमध्ये बातमी वाचली का इको झोन नाही, हे नाही, ते नाही असं सांगायला लागले, आम्ही सर्व परमिशन त्यांना समोर ठेवले आणि आमची एकही अशी नाही की आमची परमिशन नाही। सर, या जागेचे काही पेपर वगैरे आहेत का? जागाची म्हणजे ही जागाच आमची सातबारीची जागा आहे, पण सातबारी जागा आमच्याच जागेत हे आदिवासी राहतात आणि त्यांना संपूर्ण पाण्याची सोय आम्ही केलेली आहे। 15 वर्षापासून आम्ही तिथं जेव्हा काम करतो तिथपासून ते सगळं पाणी आम्ही देतो त्यांना, त्या बाबतीत कोणाचंच काही बंद नाही। आणि त्यांनी सुद्धा प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलेलं का आम्हाला पाणी क्रेशरवरून मिळतोय, आदिवासींना पण सांगितलं। म्हणजे बरोबर आहे सर, चिंचोली ग्रुप ग्रामपंचायत कोपऱ्याची वाडी इथली जी आदिवासी बांधव राहतात ही तुमच्या मालकीची जागा आहे, तुम्ही त्यांना पाण्याची व्यवस्था करून दिलेली आहे, आदर्श वाडी बांधून देण्याचा तुमचा तिथला मानस आहे। तर ह्या सगळ्या काही गोष्टी असतानाही समाज माध्यमातून तुमच्यावर जी चिखलफेक करण्यात येत आहे त्याविषयी तुम्ही काय, म्हणजे कसं तुम्ही त्यांना फेस करणार किंवा काय काय सांगणार त्याविषयी? नाही, काय आहे, आमचे कुठल्याच बाबतीत पेपर कमी नाही। जर आम्हाला काही अजून त्रास द्या त्याने प्लॅनिंग केला तर आम्ही कोर्टात जाणार आणि हायकोर्टातून ऑर्डर आणणार चालू करण्याची, पण मी माझं काम बंद ठेवणार नाही। का ह्या लोकांनी सांगितलं का गाड्या जाऊन रस्त्याची वाट लागलेली आहे, अहो तो कॉन्क्रीट रस्ता आहे आणि आत्ताच केलेला आहे 1 वर्षापूर्वी, तर कॉन्क्रीट रस्त्याला खड्डे पडतील कसे? म्हणजे हा मुद्दाम जाणून बुजून काहीतरी लावालावी केलेला आहे आणि त्या कॉन्क्रीट रस्त्यावरती गव्हर्नमेंटकडून फंड आलेला आहे, कोणाच्या खर्चाने नाही केलेला। मग गव्हर्नमेंट असेच पैसे देतो का रस्ता खराब करण्याकरता? रोड कधी झालेला आहे? आता 1 वर्षाच्या आतच झालाय। मग त्याला जर कॉन्क्रीटला जर खड्डे पडायला लागले तर गव्हर्नमेंट त्यांचं पेमेंट करूच शकत नाही। मग हे राजकीय नेत्यांना समजायला पाहिजे ना। आज आपल्याकडे रस्त्याने एवढा चांगला रस्ता आहे, तिथे कारण नसताना काहीतरी ठोकाठोक करायची आणि गव्हर्नमेंटला भडकवण्याचा प्रयत्न करायचा। पण जेव्हा गव्हर्नमेंटकडे आम्ही गेलो आणि आमचे सगळे पेपर दाखवल्यानंतर इव्हन आम्ही आमचे फोटोही काढून दिले साईटचे, तर त्याच्यानंतर IIT वाले पाठवले आमच्या इथं व्हायब्रेशन किती आहे, तर IIT वाले सुद्धा बोलले का 150 फूट हाईट डोंगरावर तुमची खदान आहे, त्याचं व्हायब्रेशन खाली येऊ शकत नाही, हे मूर्खपणा आहे म्हणाले। तरी पण आम्ही बोललो तुमचे पॉईंट घ्या, मग त्यांनी सगळे पॉईंट घेतले, कुठेही व्हायब्रेशन नाही म्हणून, आणि त्यांची सगळी व्यवस्था तुम्ही करायला तयार आहे, तरी पण ह्या अशा गोष्टी का होत राहतात? हे सगळं जाणून राजकारण चाललेलं आहे। हे राजकीय नेते मुद्दामून कोणाला उचकतात आणि आदिवासी लोक ही फार गरीब स्वभावाची असतात, त्यांना एखाद्याने चढवला का तेच चढतात, बाकी याच्यात उद्देश काही नाही आणि आमच्या मागे लावून देते, हे त्यांचे धंदे। मग आता तुम्ही ह्याला कसं फेस करणार, काय कसं काय? शेवटी आम्हाला पर्याय एकच आहे, तर आमची 50 एकर जागा आहे, त्याच्या एका कोपऱ्यात हे लोक राहतात, तर तिथे म्हणे माळीन होईल, हे होईल, ते होईल, माळीन होण्यासारखी जागाच नाही तिथे, आणि ते डोंगराला लागून नाही, डोंगराच्या अंतरावर एका कोपऱ्यात आहेत, तर माळींचा प्रश्न येतो कुठे? आणि माळींसारखा जर प्रकार व्हायचा असेल तर समजा झालं, मग आम्हाला गव्हर्नमेंट सोडेल का? आम्हाला पण आमच्या जीवाची भीती नाही का? हे म्हणजे खोटं नाटक काहीतरी नावं सांगून देतात आणि कामं करतात। आता पावसाळ्याचे दिवस आहेत आणि आताच तुम्ही सांगितलं की माळींचा हा प्रकार होऊ शकतो, तर माळीन जे झालेलं आहे की ते सखल डोंगराच्या पायथ्याशी होतं आणि तिथं कुठल्याही प्रकारचं त्यांनी काही केलेलं नव्हतं। तुम्ही तसं आतापर्यंत जे काम केलेलं आहे तर ते शासनाच्या जे आख्यातेत येतं किंवा ज्या ठिकाणी मानव वसाहत आहे तर मानव वसाहतीला जेवढं सुरक्षित आहे तेवढं तुम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे, तरी पण अशा गोष्टीची अफवा लोक का उडवतात? त्यांना माहिती नाही माळीन गावी काय झालं ते। तो मातीचा डोंगर होता, आमचा दगडाचा डोंगर आहे, दगडाच्या डोंगरमध्ये कधीच काय कोसळी होत नाही अजिबात, आणि यांची वस्ती डोंगरापासून काही अंतरावर आहे, डोंगराला पायथ्याशी नाहीये,
हो. तर मग हे होणार कसं? म्हणून हे जाणून बुजून काय ना काय यांचं हे चाललेलं आहे.